सर गेले सगळे. हां, या खोत बसा. हे बघा, या केसची धीरजांच्या हिशोबाने 4 अंगाने चौकशी झालेली आहे. माझ्या हिशोबाने हा अँगल राहिला आहे की हा दीपकच का. दीपक लागल्यानंतरच ही कोण माधवी नावाची RTI ॲक्टिव्हिटीज तयार झाली, माहितीचा अधिकार कार्यकर्ती. त्यामुळे आता असं करा, माधवीचा फोटो मिळतोय का बघा. तो फोटो घेऊन ज्या हॉटेलमध्ये श्रीनिवासने बघितलं या दोघांना, त्या हॉटेल मालकाला आणि तिथल्या वेटर्सना दाखवा 5 वर्षापूर्वीचे ही जोडी आठवतीये का म्हणून. झालं. चौकशीची चक्र खोतांनी फिरवायला सुरुवात केली. माधवीचा फोटो मिळवला, त्या हॉटेलवाल्याला दाखवलं. हॉटेलवाल्यांनी सांगितलं की ही जोडी 5 वर्षापूर्वी बऱ्याचदा आमच्या हॉटेलमध्ये येऊन फॅमिली रूममध्ये गप्पा मारत बसायची, तासनतास असायची, थोडंफार खायची, चहा कॉफी प्यायची आणि जायची. त्यांनी विचारलं की हे कपलच होतं का. असं काही सांगता येत नाही. आजकालचे मित्रमैत्रिणी देखील असं तासनतास गप्पा मारत बसू शकतात. ठीक आहे, त्यावेळेचे वेटर कोणी शिल्लक आहेत का. हो, त्यांच्या फॅमिली रूमवर स्पेशली लक्ष ठेवणारा जो वेटर आहे, म्हणजे त्यांचा आवडता वेटर, की ते आले की तोच वेटर त्यांना हवा असायचा. तो वेटर अजून आमच्या सेवेत येते, त्याला बोलवून घेतो म्हणून. मग त्यांनी बोलवलं. मग त्याला काय रे, या जोडीला ओळखतो का. होय साहेब. नाव काय तुझं. शिवा म्हणतात मला. बरं, या जोडीला सगळं तू सर्व करायचं का. होय साहेब. त्यांची ठरलेली टायमिंग होती, ठरलेल्या वेळात तिथं जायचं नाही, त्यांना फक्त त्यांची ऑर्डर्स पटापटा नेऊन द्यायच्या, फारसं त्यांचं ऐकायचं नाही आणि बाहेर पडायचं. अशा मॅडमच्या स्ट्रिक्ट वॉर्निंग होत्या आणि बदल्यात ते मला प्रत्येक ट्रिपनंतर 25 रुपये द्यायचे. मॅडमच्या वॉर्निंग होत्या. हे तर दीपकने सांगायला पाहिजे होतं. नाही सर, ते फारसे बोलायचे नाहीत, मॅडमच बोलत असायच्या भरपूरदा. मग शेवटी यांचं काय झालेलं होतं, शेवटच्या भेटीत काय झालं होतं. सर, शेवटच्या भेटीत मी हे म्हणजे थोडंसं देताना ऐकलं होतं, त्यानुसार मॅडम खूप खवळलेल्या होत्या, भडकलेल्या होत्या. त्या त्यांना सांगत होत्या की मी तुझ्या 4 साहेबांना जाऊन तुझं नाव सांगेन की ज्यांनी मला ही माहिती पुरवली आहे म्हणून. विचार कर अजूनही, मी सांगते त्याप्रमाणे वाग, नाही तर नाहीतर काय. नाही, मी एवढंच ऐकलं. त्यानंतर माझे सगळे डिशेस ते घेऊन बाहेर पडलो. म्हणजे तू असताना ती एवढं बोलली वाक्य, याचा अर्थ ती रागानं बेभान झालेली असणार. हो सर, चिडल्यासारखी थोडीशी वाटत होती बघा मॅडम. चिडली होती. होय सर. ठीक आहे, ये, गरज लागली की तुला बोलवतो. झालं. खोत लागा ड्युटीला. एक क्ल्यू छोटासा मिळाला आहे. मागून बघू, धडक मारू, मिळलं काही ओके, नाही तर फिरसे श्री गणेशा. पहिल्या पाडी 55 करत सुरुवात. खोत गेले आणि माधवीनं मॅडमना अटक केली, घेऊन आले. हां, माधवी मॅडम बोला. बोला साहेब. तुम्हाला का बोलवलं आहे चौकशी करता माहिती आहे.
नाही, काहीच कळलेलं नाही मला अजून. मी अजून तरी पोलीस खात्याच माहितीच्या अधिकारावर काहीच माहिती मागवली नाही, तुमच्या चौकीवरही मागवलेली नाही आहे. म्हणजे तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागवल्यानंतर आम्ही तुम्हाला बोलवावं अशी तुमची अपेक्षा होती. सर, माहितीच्या अधिकाराने आम्हा सामान्य जनतेला एवढा ताकद दिलेली आहे की मी निश्चित, माझ्यावर तुम्ही खोटी कारवाई करायचा काही प्रयत्न केला तर तुम्हाला कोर्टात ओढून आणि माहितीच्या अधिकारातून तुमची लक्त वर्तमानपत्रात टांगू शकते, हे लक्षात ठेवा. अरे वा, चांगलाच अभ्यास आहे तुमचा माहितीचा अधिकाराचा. मग अशीच लक्त दीपकची टांगेन अशी धमकी देऊन त्याला आत्महत्येला तुम्ही प्रवृत्त केलं का? नाही. कोण दीपक? काय संबंध आहे त्याचा? त्यांनी कधी आत्महत्या केली आणि का केली? मॅडम, गोष्ट जुनी आहे, पटकन आठवणार नाही तुम्हाला. 5 वर्षापूर्वीची आहे. निविदा लिपिक दीपक यांनी राहत्या घरात पंख्याला टांगून घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या आधी जस्ट 2 तास तुम्ही त्याला म्हणला होता की दीपक, मला हवी ती माहिती मला मिळाली नाही, तर मी सगळी मला मिळालेली माहिती तू दिल्यामुळं तुझे 4 साहेब जे सस्पेंड झाले त्या साहेबांना जाऊन सांगेन, त्यामुळं माहिती दे, नाही तर नाही. बस, मला असं काही आठवत नाही आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटतं आम्ही इथं गंमत खेळायला बसलो आहे किंवा टाईमपास म्हणून तुम्हाला बोलवलं आहे? ही तुमची बँक स्टेटमेंट, 8 वर्षापूर्वी तुमची असलेले बँकेतली शिल्लक आणि आजची शिल्लक, आत्तापर्यंत तुम्ही काढलेले हे माहितीच्या अधिकारातनं केसेस, यातली एकही केस शेवटपर्यंत तुम्ही लढलेला नाही आहात. प्रत्येक वेळेला माहितीच्या अधिकारातनं माहिती घ्यायची, त्या माणसाला दंडापर्यंत न्यायचं, दंडापर्यंत गेल्यानंतर तुमचं सेटलमेंट होते आणि फायनल अपील तुम्ही परत घेता. म्हणजे कळतच नाही का? आता यायला दीपकच्या ऑफिसचे जे निलंबित लोक आहेत त्यांच्यावरही तुम्ही पुढं कारवाई काहीच केली नाही. का केली नाही? तुमच्याकडं मग असलेल्या माहितीचा अधिकार वापरून तुम्ही गोळा केलेली माहिती कोर्टासमोर का मांडली नाहीत? 10 वर्षापूर्वी सामान्य चाळीत राहणाऱ्या तुम्ही आज तुमच्या आईवडिलांसकट आलिशान फ्लॅटमध्ये राहता 3 BHKच्या. कसं? तुमचे वडील 10 वर्षापूर्वी जी नोकरी करत होते तीच नोकरी करत आज रिटायर्ड होणार आहेत यावर्षी, म्हणजे या महिन्यात. एवढा पैसा कुठनं आला? चौकशी करू. सर, मी काय म्हणते, माहितीच्या अधिकारात मी तुमची माहिती मागवलेली नाही आहे, मी तुमच्या वाकड्यात गेलेली नाही आहे, तुम्ही माझ्या वाकड्यात का जाताय? काय असेल तर तुम्ही मी सेटलमेंट करू शकतो. गुड. सेटलमेंटला तयार झाला याचा अर्थ तुमचा यातनं उत्पन्न काही ना काहीतरी झालेलं आहे. सर, तो दीपक बावळट होता, त्याला अक्कल नव्हती. त्याच्यासारखा मूर्ख माणूस जगला काय आणि मेला काय? काय फरक पडणार आहे? अहो, एवढी सोन्यासारखी खुर्ची त्याला मिळालेली होती. ठरवलं असतं तर त्यांनी
त्याच्या 4थ्या वर्षीच्या नोकरीच्या वेळेला इन्क्रिमेंटपेक्षा 10 बंगले जास्त बांधले असते. ते गबाळं येळं जरा मी त्याच्याशी गप्पा मारले, हसून खेळून बोलले तर सगळं ओकून टाकलं होतं. त्याने सगळ्या साहेबांची गडागडा माहिती दिलेली होती. त्या माहितीच्या अधिकारावर मला जर समजा मी त्या साहेबांनी काही गप्पा राहण्याकरता काही फेवर केलेला असेल, त्यात गुन्हा कुठला आला? गुड. गुन्हा आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आला. मला माहिती आहे या गुन्ह्यात मी तुम्हाला अटक केल्यानंतर तुम्हाला शिक्षा कितपत होईल याची खात्री नाही. आम्ही गोळा केलेल्या माहितीत आणि केसमध्ये तसा दम भरपूर आहे, पण थोडेसे लूपहोल्सही आहेत. जे तुम्ही आत्तापर्यंत पापाने कमवलेले पैसे ते एखाद्या वकिलाला देऊन सुटाल देखील. पण तो इन्स्पेक्टर पटवर्धनांकडे आलेली केस कधीही अपूर्ण राहत नाही. सो यू आर अंडर अरेस्ट. संगीता मॅडम, यांना घेऊन जा आणि लॉकअपमध्ये टाका. उद्या सकाळी कोर्टात हजर करायचं आहे. यांचा माहितीचा अधिकार यांना कळू दे. काय बरोबर आहे ना?